नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधन ॲग्रो सर्व्हिसेस दानोळीच्या मार्गदर्शनाखाली असलेला प्लॉट आहे. सदरच्या प्लॉटचे मालक बादशाह जमादार हे आहेत. आता त्यांच्या वाटेकऱ्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचं आहे की आपण कशा पद्धतीने याचं नियोजन केलेलं आहे. तर नमस्कार. नमस्कार साहेब. नोव्हेंबरच्या 28 तारखेला पेरणी केल्या. आज 50 दिवस झालं गव्हाला. पेरताना एक पोत 12-32-16 पेरले. एक एकराला एक पोत आणि गहू 40 किलो. अन्नपूर्णा गहू या कंपनीचं 40 किलो गहू पेरलं आणि त्याच्यानंतर एक पाणी पाजवल्यानंतर दुसऱ्या पाण्याला भांगलन करून औषधाचं एक फवारणी घेतलं. प्रशांत साहेबाच्या सल्ल्याप्रमाणे एक फवारणी घेतलं आणि तिसऱ्या पाण्याला 2 युरिया आणि 1 बेनसल्फ बॅग असं 2 एकराला 4 युरिया आणि 2 बेनसल्फ टाकलं आणि परत घात आल्यानंतर का नाही दुसरी फवारणी केली. काय तांबेरा बिंबेरा येऊ नये म्हणून का नाही, काय पांढरी माशी ते येऊ नये म्हणून फवारणी केली. आता 4थं पाणी चालू आहे आज. तर आता सदरच्या प्लॉटला आपण बेसल डोसला एक 12-32 आणि त्यानंतर जे युरिया आणि बेन्सल पाणी ह्या सध्या प्लॉटला फक्त 2 फवारणी झालेल्या आहेत. तर आपण 50 दिवसाचा प्लॉट आहे आणि हा 50 दिवसाचा प्लॉट बघू शकताय. तर 50 दिवसाच्या प्लॉटच्या मानाने प्लॉट चांगला आहे का कसा वाटतो प्लॉट तुम्हाला? एक नंबर आहे, एक नंबर. बऱ्याच जणांचं बघितलं मी आणि रस्त्यानं येणं जाणारे कवटेसरचे लोक असू द्यात, दानोळीतले लोक असू द्यात, प्रत्येक जण विचारतोय कुणाच्या मार्गदर्शनाखाली आहे हे, कुणाचं ट्रीटमेंट आहे सांगायला ना आमचं नाव हे सांगायला की प्रशांत चंदोबा साहेबांचं नाव सांगालोय. तर शेतकरी बंधूंनी बघू शकता आपण 50 दिवसाचा प्लॉट आहे आणि एकदम अत्यंत काळुकीमान आणि जो पोटरी आहे तो आता एकदम 1 नंबरचा प्लॉट आहे. तर असंच जर आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आमच्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.